मी आपल्या सबस्क्रायबरांच्या घरी आली आहे, म्हणजे आलोय आम्ही, पप्पू आणि मी. आता त्यांचं आपण घर बघायचं पहिलं, आणि त्यांनी आता आले आले आपल्याला चहा प्यायला दिलंय. ते पहिले चहा प्यायच्या आधी पहिला आहे ना त्यांचा फ्रीज बघूया. म्हणजे फ्रीज मध्ये काय काय भरलंय ते. त्यांच्या घरी खूप फ्रीज मध्ये खूप अट्रॅक्टिव्ह आहे फ्रीज, आणि मोठा पण आहे एकदम, है ना. तर बघूया काय त्यांच्या फ्रीज मध्ये. चला ये तो आपके हाइट से भी बड़ा है. बघ ना, असं वाटतंय की कपाट आहे कपड्याचं. हाँ, शुरुआत में मेरे को लगा कपाट है क्या वो. आणि वाटतं ना आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये काय काय असतं ते बघायची आवड असते माणसाला. सर्वात आधी किचन मध्ये काय बनते आणि फ्रीज मध्ये काय, असं लय आवडतं माणसाला माणसाला. माणसं काय करतात घरामध्ये, फ्रीज आणि फ्रीज मध्ये पहिला काय ठेवतात, काय काय करतात. बघूया आपण फ्रीज टूर बघूया आपण. बघूया आता खोलून बघूया. अभी आप ही एक्सप्लेन करो क्या क्या रखा है आपने. हे सगळं चायनीज आयटमचं सगळे सॉस वगैरे, चटणी आणि सॉस वगैरे, कॉफी आहे, शेजवान सॉस आहे, बॉटल आहे, शेजवान सॉस आहे. हे सगळे मसाले वगैरे ठेवतो इथं मी, व्हिनेगर वगैरे. हे सगळं ह्याच्यात इमलीचं पाणी आहे, हे लिंबूचा ज्यूस आहे, हे पाणीची बॉटल आहे. किती दिवस राहतो लिंबूचा ज्यूस. असं लिंबूचा ज्यूस हे पाणी घालून ठेवलेलं आहे, ते महिनाभर राहतो. म्हणजे ज्यूस टाईप हे थोडे असे, आणि हे चायनीज आयटम सर्व. आणि खाली काय ना, ह्याच्यात सगळ्या भाज्या वगैरे कापून ठेवतो मी डब्यामध्ये. असे सगळी. कोणती भाजी त्याच्यात आज. ह्याच्यात ही फणसी ठेवलेली आहे आता मी, फरसबी. हा. ते पुलाव वगैरे करायचं असतं ना, पुलाव की आपल्या चायनीज मध्ये पण लागतं ना ते. आता ही मी टमाटरची ग्रेव्ही बनवून ठेवलेली आहे. ते हळदी आणि मिरचीचं लोणचं करून ठेवलेलं आहे. ते ताटात होतं ते नाही, ते वेगळं होतं. ही हळदीच आहे, ताटाचं गाजराचं होतं. हा, आणि ती ताटात होतं ते गाजराचं लोणचं करून ठेवलेलं आहे. आत पण किती मोठा आहे तो. गाजराचं लोणचं करून ठेवलेलं आहे. ही टमाटरची चटणी आहे, ही कोथिंबीरची चटणी आहे. मग ही आमची सगळी मिठाई ठेवलेली आहे. बापरे, एवढं संपतं का खायला. सगळं थोडं थोडं सगळं खाणार आहे तो आमच्या घरी. ते सगळं मिठाई मध्ये ठेवलेली आहे. ते वरती डेट्स आणि खाली मध्ये काय ते मध्ये ती आमचं गुलाब पाक आहे. हा बरोबर समजलं. दाखवते. अर्ध्या पाक आमची कच्ची मिठाई आहे गव्हाची. घ्या तुम्ही. बापरे, एवढं बाहेर खाल्लं आता. हे बटर आहे, ह्याच्यामध्ये बटर ठेवलेलं आहे. ते गाजराचं हे मुळ्याचं लोणचं बनवून ठेवलेलं आहे. ती पण कोथिंबीरची वेगळी, कोथिंबीर पुदिन्याची चटणी ठेवलेली आहे. मग हे आहे आपलं मिरची आणि लसणाची पेस्ट. ह्याच्यामध्ये पनीर ठेवलेलं आहे. ह्याच्यात भाजी उरलेली आहे ती ठेवलेली आहे. हे दूध आहे, आणि हे पण काय म्हणतात त्याला, खजूर, डेट्स, खजूर ना, खजूर. हा, ही मलाई आहे. दुधावर डाळ म्हणजे दूध ठेवलं, ह्याला मला लागली असेल ना आता. हा, मलाई पण ठेवतोय. दूध आहे, घट्ट व्हायला थोडं. आणि मला बाकी अजून ते वेगवेगळ्या पेस्ट बनवून ठेवलेले आहेत, लसणाचे वगैरे, ते भाज्यांचे वगैरे. हे सगळं बटाटे शिजवून ठेवलेले आहेत दम आलू बनवायसाठी. तुम्ही दम आलू बनवता ना जास्त. दम आलू बनवतात, छोटे छोटे बटाटे. हे गाजराचा हलवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये ताक वगैरे आहे. ते पापडाचे पॅकेट वगैरे आहेत आमच्यामध्ये, चोळाफळी वगैरे म्हणतात, फ्लावर कापलेले आहेत ना. हा, बॉटल चोळाफळी म्हणतात ना, त्याचे हे पॅकेट आहेत. गुजराती नाश्ता चोळाफळीचं पॅकेट आहे ते. हे कडधान्य ठेवलेले आहेत थोडे असे बास्केट मध्ये सर्व ठेवलं. कडधान्य आणि रेडी टू मेक पॅकेट्स आहेत ना. सूपचे वगैरे पॅकेट आहे. ते अद्रक ठेवले. पार्टी बाटल्या, ते पार्टी सरबतचे बाटले आहेत. जसे आपले हे सरबतचे वाटले तसे ना. ते सगळे रोज वगैरे वेगवेगळे सिरप आहेत सरबतचे सगळे. बापरे, अजून दोन आहेत खाली. भाज्या वगैरे आहेत. भाजीचं सेक्शन, आणि हे पण भाजीचं सेक्शन ना. आता हातून अर्धा उघडला आपण. हे दुसरा पार्ट फ्रीजर. हे आपल्या मम्मी असतं ना वरती ठेवायचं, मम्मी तसं आहे ते. हे सगळं ड्रायफ्रुट्स वगैरे ठेवलेले आहेत.
काजू बदाम पिस्ता चॉकलेट्स वगैरे हे काय नट्स वगैरे हे खोबऱ्याचं हा जे आता आपण रेसिपीच्या वरती टाकतो ते खोबऱ्याचं सीन आहे ते खोबरं पण ठेवलेलं आहे, लसूण आहे, आईस्क्रीम आहे, हे सर्व संपतं घरी. अक्रोट आहे, ते ही पनीर आहे, ते लास्टला खोबरं आहे ना वरती. खोबरं आहे वरती. हां आणि ही मी इमलीचं आणि खजूरचं पेस्ट वगैरे पाणी वगैरे बनवून ठेवलेलं आहे. हे गुलकंद आहे. गुलकंद घरी बनवलं का? हा घरी बनवलेला गुलकंद आहे. गुलकंदला किती टाइम लागतो बनवायला? गुलकंदला 2 महिने लागतात. 2 महिने लागतात ना, खूप वेळ लागतो ना त्याला. ते शेंगदाणे वगैरे वाटाणे वगैरे स्टोर करून ठेवलेले आहेत. ते पाठी हिरवे वाटाणे आहेत ना ते? हा ते हिरवे वाटाणे इथं पण आहेत, खाली पण आहेत, स्टोर करून ठेवलेले. ते आईस्क्रीम साठी बाउल ठेवलेला आहे मी. ह्याच्यामध्ये आईस्क्रीमचे पॅकेट वगैरे स्टोर करून ठेवलेलेच आहे, वाटाणे वगैरे. बघू यांच्याकडे पण हिरवे वाटाणे बघ किती आहेत, खूप आहेत. आणि हे मेकिंग रेडी फ्रेंच फ्राईज ते सर्व. आणि आपल्या कपात पण तुम्ही इकडे हिरवे वाटाणे ठेवलेत आणि बापरे कारण ते हिरवे वाटाणे लागतात ना आपल्याला. बोनविटा आहे याच्यात. खूप छान वाटलं ना मी असं फ्रीज बघायला मोठं, आणि त्यात काय काय असतं माणसांच्या घरी वेगवेगळं काय ठेवतात. हा काय काय ठेवतात माणसं वेगवेगळं काय काय असतं हे बघण्यात खूप मजा असते. मध्ये काय काय ठेवायचं असतं, काय काय ठेवू शकतो. अभि तुमचं बघून ना की माणसांना पण आयडिया येईल की अजून आपण फ्रीज मध्ये काय ठेवू शकतो. कारण माणसांना आयडिया नसतं, कधी कधी वाटतं की आतमध्ये ठेवू शकतो की नाही ठेवू शकतो. वाटाणे 6-7 महिने राहणार तरी काय नाही होणार. जेव्हा स्वस्त असेल तेव्हा बनवून ठेवायचे आपण असे, है ना. जब ये मैं खाना बनाऊंगी, ये है बाजरी की रोटी, गाजर और मूली का सलाद और ये मूली के पत्ते का पिटला. इतना सारा बनाओगे आप? ये हम लोग का कच्ची जामुन है और इसको शाम के टाइम पे हम लोग बनाते हैं. इसको हम लोग वाड़ू बोलते हैं. वाड़ू शाम के जामुन को हम लोग वाड़ू बोलते हैं. बघा तुम्ही जागून बरोबर झाली का नहीं, इनको ये ना ये बहुत पसंद है, इनका फेवरेट है वो पिटला. अभी मैंने थोड़ा कंफ्यूज होके बनाया है, लेकिन फिर देखो अभी टेस्ट कसं वाटलं मी तुझं आवडती डिश म्हणून मी तुला पहिली चाकायला दिली ती. छान झालंय, मस्त आहे. गुळगुळ कशी लागते भाकरी, मी तर कधी खाल्ली नाही. एक तुकडा तोड, एक तुकडा दुसरं बनवा रही है. हो मी एक तुकडा तोड जरा कॅमेरा समोर आणि तो गुल दे मला, कारण बघूया जरा वेगळं खाऊन. पण सेम खाऊन खातो ना आपण कधी बनवू, जरा वेगळं खाऊन पण बघायचं. नहीं सिर्फ ये आप ऐसे खाते हो ना, ये स्पेशल होता ना आपका? स्पेशल है हम लोग का. हे तुम्ही मुलीचं आचार बनवलाय ना? हा मी ही मुलीचं असं बनवलंय. मुली धुवून सोलून त्याचे तुकडे केले आहेत बारके बारके, आणि त्याच्यामध्ये हे सेंदा नमक, थोडीशी हळद, एक अर्धी टीस्पून, आणि राई मेथीचे कुरिया, राई मेथी कुटून घातलेली आहे, आणि लिंबू घातलेला आहे. बस एवढंच. मस्त छान झालं आचार. मी पण जे तुमची टेस्ट केली, जी टेस्ट केली ना मी, खूप वेगळं लागतं. आपण मम्मी मराठीमध्ये असं आपण कधी ट्राय नाही केले ना, भाकरी खात नाही कधीच नाही. पण जरा अशी खाऊन बघा, गुळ आणि त्याला आणि घी लावून बघा जरा, आणि टेस्ट करून बघा. आता मी जे टेस्ट केली ना खूप छान लागते. कधी कधी काय होतं, भाकरी एवढी सुकी लागते ना आपल्याला की भाजी लागतेच, भाकरी अशीच खाऊच नाही शकत आपण, है ना. अशीच हा म्हणजे भाकरीचा हा वैशिष्ट्य आहे ना की ही भाकरी घी आणि ह्याच्यासोबत असंच खाऊ शकतो. म्हणजे आपल्याला भाजी बनवायचं टेन्शन नाही याच्यात. भाजी पण बनवायचं टेन्शन नाही, आणि हेल्थला पण चांगलं. हा हेल्थला पण चांगलं. आपण ते गुळ किती चांगलं असतं आपल्याला, आणि समजा गोड पण खायला वाटतं ना, तर ते ह्याच्यातच झालं आपलं. मुलीची भाजी थोडंसं मिरचीचं पेस्ट पण घातलेलं आहे ह्याच्यामध्ये, आणि हे सुद्धा खूप छान लागतंय. आणि आता तुम्ही गाजरचा, ही गाजर मिरची आणि मुळीचं आचार आहे. लाट सारखंच कच्चा पक्का आचार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलंय, राईचं तेल, लिंबू, ते राई मेथीची कुऱ्या, थोडीशी लाल मिरची, थोडीशी हळदी, आणि सेंदा नमक. अजून आणलं काय? ये आमचे कोपटे म्हणतात, खोपटा म्हणतात. ही आमची स्पेशल आयटम आहे. खाकरा सारखं आहे. ते बाजरीचे भाकरी बनवतो आम्ही, तेव्हा ते हे फुलतंय ना, ते मग हे असं काढतोय, ते हे कोपऱ्यासारखं वाटते, पापड सारखं खाऊ शकतो आपण. पापड सारखं खाकऱ्यासारखं वाटते. आम्ही तसं खातोय, चहा बरोबर वगैरे खातो. आणि हे फक्त भाकरी बनवल्यावरच बनेल ना हे? हा, हे भाकरी बनवल्यावर बनते. हे प्रॉपर कापले बघ गोल आहे ना. हे आमच्या मध्ये आम्ही खोपटा म्हणतो त्याला. मी पण काय ते नवीन शिकलो, भाकरीमध्ये असं गोल करून. बेड्या म्हणते फुलनाची भाकरी
आणि हे कडक खाकऱ्यासारखं बनतो. आपण काय फुलले भाकरी तर आपण ते आपले दबतात ना तसे आपण ते वरचं काढत नाही. ते काढून ते कडक केलंय टेस्ट करू नका माझ्या. अरे का नाही खरं खाऊन बघा. तुम्ही कधी भाकरी बरोबर गुळ खाल्लेला आहे का? ना खाऊन बघा किती मस्त लागतं. नहीं अभी मैं घर पे भी रहूंगा ना, मम्मी को बोलूंगा गुल दो मेरे को खाने के लिए, अच्छा लग रहा है खाने में. हाँ बाजरीच्या भाकरीवर तू खाऊ नाही शकत. नाही हा बरोबर भाकरीवर नाही खाऊ शकत. बरोबर. फक्त बाजरीच्या भाकरीवर. म्हणजे हा कॉम्बिनेशन. गरम गरम आप मेरे को लिंक भेज दो जरा मेरे नंबर पे, तो मैं देखती रहेगी. म्हणजे हा कॉम्बिनेशन ह्याच्या बरोबर चांगला लागेल आपल्याला बाजरीचा ना. गावाकडे